नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. जनसामान्यांसाठी प्रमोद सातव यांनी उत्तम काम केलं. त्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणाने उभे असून त्यांना नगरसेवक होण्यासाठी जनतेने आशीर्वाद द्यावा असे आवाहन आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी श्रीराम चौक खांडेवाडी रोड येथे बोलताना केले. प्रभाग 41 मधील भाजपाचे लोकप्रिय जनसेवक ॲडव्होकेट प्रमोददादा सातव यांनी सिने अभिनेता किरण पाटील यांचा भव्य होम मिनिस्टर कार्यक्रम, गणेशोत्सव, रील स्पर्धा, बक्षीस वितरण समारंभ, लकी ड्रॉ या कार्यक्रमांचे आयोजन करून मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त शक्ती प्रदर्शन केले. यावेळी सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, भाजपा शहर उपाध्यक्ष संदीप दळवी, उद्योगपती सुनील आबा सातव, राष्ट्रवादीचे नेते कलेश्वर घुले, माजी नगरसेवक योगेश ससाने, महिला अध्यक्षा शोभा लगड, माजी नगरसेविका विजया वाडकर, भाजपा नेते अतुल तरवडे, बाळासाहेब घुले, राकेश झांबरे, सोपानाना लोंढे, योगेश सूर्यवंशी, आकाश डांगमाळी, प्रमोद कुर्णे, प्रमोद कोदरे, बबन जगताप, गणेश वाडकर, महिला नेत्या प्रगती सातव, वैष्णवी सातव, दीक्षा तरवडे, छाया गदादे, सविता हिंगणे, अश्विनी सूर्यवंशी, विकास भुजबळ, आप्पा हाडके, दिलीप गुजर, उद्धव पांचाळ, बाप्पू मिरेकर, रोहिदास लगड, आलोक गायकवाड, राहुल भुजबळ, शिवा शेवाळे, सोनाली शेवाळे, गणेश बोराटे, योगेश सातव, सोनल कोदरे, परेश सातव, विवेक पुराणिक, सुनील म्हस्के, अमिताभ मुखर्जी, मुकेश गवळी, आशिष हिंगळे, रुपेश दळवी, गणेश राऊत, संजय भुजबळ, अनिल पाटील, मंगेश हिंगे, प्रसाद मोरे, रमेश माळी, आरटीओ निरीक्षक मयूर जाधव, RSSचे कार्यकर्ते आप्पा हाडके, धनंजय आंडे, यशवंत माने, मंगेश डांगमाळी, सुनील डांगमाळी, शांताराम जाधव, नंदू जाधव, संदीप राऊत, प्रवीण हिलगे, धनंजय हांडे, यशवंत माने, CF प्रवीण भुजबळ, दादा हांडे, विनायक खडके, सचिन हाक्के, सुनील भुजबळ, संजय राठोड, धनंजय माळी, शुभम जाधव, अक्षय जाधव, शुभम सुतार, आदित्य वाडकर, अमोल गोडसे, कुमार चव्हाण, शुभम सावंत, मुकुंद गायकवाड, संग्राम राऊत, शिवराज राऊत, ओंकार सातव, भीमराव इटुबुने, प्रसाद पाटील, आकाश भोंग, धीरज सातव, संतोष नवले, किसन पाचरणे, संतोष होले, गणेश सातव, अनिकेत सातव, सुशांत सातव, संतोष सातव, अभिजित सातव, स्वप्नील सातव, सचिन सातव, निखिल सातव यांच्यासह मोठ्या संख्येने प्रभाग 41 मधील महिला, युवक या कार्यक्रमाला उपस्थित होते. सातव परिवाराचे समाजासाठी चांगले योगदान असून आतापर्यंत सत्तेचे एकही पद मिळाले नाही. जनता पाठीशी आहे. मनपा निवडणुकीत उतरणार, विजयाचा झेंडा फडकवणार, मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवणार असा विश्वास यावेळी ॲडव्होकेट प्रमोददादा सातव यांनी बोलताना व्यक्त केला. लकी ड्रॉमधून 11 भाग्यवान महिलांना पैठणी बक्षीस देण्यात आली. होम मिनिस्टर खेळातील विजेत्यांना कलर TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, ओव्हन, मिक्सर, गॅस शेगडी, इस्त्री आणि मानाच्या पैठण्या देण्यात आल्या. सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी प्रमोददादांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो महिलांना एकत्र आणलं. त्यांचा पाठिंबा असल्यामुळे प्रमोददादा नगरसेवक होतील असा विश्वास बोलताना व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ॲडव्होकेट प्रमोददादा सातव युवा मंचच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. पाहूया हा वृत्तांत. मग तो हिंदुत्वाचा विचार असेल, मग तो सामान्यांची सेवा करण्याचा विचार असेल, विकासाच्या रांगेमध्ये शेवटचा उभा असलेला माणसाचा असून नृत्याचा विचार असेल, या देशाबद्दल जाजवर देशभक्ती असलेला तरुण नागरिक निर्माण करण्याचा विचार असेल, आणि त्याचबरोबर सातव परिवाराचा समाजसेवेचा वारसा भक्कमपणे आपल्या खांद्यावरती जो प्रमोद सातवांच्या रूपाने आपल्या सर्वांमध्ये वावरतोय, त्या प्रमोदचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. एक चांगला कार्यकर्ता म्हणून या भागामध्ये जो भारतीय जनता पक्षाचं काम मोठ्या संख्येने वाढवण्याचं काम या ठिकाणी करतो. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असेल तर प्रमोद सातव सारखा एक चांगला कार्यकर्ता देवेंद्रजींच्या सरकारला साथ देण्यासाठी पुणे महापालिकेमध्ये जाईल. यासाठी जोरदार टाळ्या वाजवून आपण प्रमोदला आशीर्वाद देऊया. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल प्रमोद सातव यांच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि माझ्या मागणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान वाटलं, खूप आनंद झाला. मगाशी अण्णांनी इथे उल्लेख केला की मिशन 2025 महानगरपालिकेचे टार्गेट आहे, पण इथे आल्यानंतर जो तुम्हा सगळ्यांचा उत्साह आहे तो बघितल्यानंतर प्रमोददादांना या निमित्तानं खात्री देते की भावी नगरसेवक म्हणून जेव्हा आता आम्ही तुमचं नाव संबोधतो, निवडून आल्यानंतर याच्यापेक्षा जास्त उत्साहात कार्यक्रम घ्या आणि त्या कार्यक्रमाला
आज सन्माननीय योगेश अण्णा टिळेकर हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी माझ्या राजकीय जीवनासाठी अतिशय ताकदीच्या अशा शुभेच्छा मला दिल्या। मी त्यांचेही मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि येणाऱ्या पुणे महानगरपालिकेमध्ये या भागामधील समस्या सोडवण्याकरिता या आपल्या माझ्या मायमाऊली या ठिकाणची सर्व जनता मी मनापासून त्यांचे आभार मानतो की आपण खंबीरपणे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण भक्कमपणे माझे सर्वजण पाठीशी याकडे उभं राहिला, त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो। इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अतिशय आजपर्यंत जे काम करत आलो त्याच्यापेक्षा तिपटीने चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करून दाखवेल आणि ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदार या सर्वांना एकत्र घेऊन हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, एक त्यांचा एक मावळा म्हणून त्यांच्या विचारावर चालण्याचा मी नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करेन। कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते सन्माननीय आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी माझ्यासाठी जे शुभेच्छा या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये दिल्या, त्या पद्धतीने या प्रभागामधील सर्व जनता आज आपण सर्व पाहू शकता की माझ्या पाठीशी उभी आहे। भारतीय जनता पार्टीने आज या भागामध्ये या सामान्य कार्यकर्त्याला जर संधी दिली तर संधीचं सोनं होईल आणि या भागाचा जो रखडलेला विकास आहे तो नक्कीच विकास मी त्यांच्या शब्दाला सार्थ उतरेल आणि या भागाचा विकास चांगल्या पद्धतीने करून दाखवेल।